एक्सक्यूज मी, जरा सगळ्यांनी इथे लक्ष द्या प्लीज. आजपासून आपण आपल्या कंपनीमध्ये एक नवीन उपक्रम सुरू करतोय. तुम्ही सगळेजण खूप मन लावून काम करता, तेव्हा तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने एम्प्लॉई ऑफ द मंथ अवॉर्ड द्यायचं ठरवलंय. प्रत्येक महिन्याला जे जे टार्गेट्स पूर्ण करतील त्यांना कंपनीकडून एम्प्लॉई ऑफ द मंथचं सर्टिफिकेट, एक छोटंसं गिफ्ट आणि काही रोख रक्कम दिली जाईल. या महिन्यापासूनच आपण हा उपक्रम सुरू करत आहोत, तर त्यानिमित्त आज आपण छोटंसं सेलिब्रेशन करतोय आणि त्यानंतर या महिन्याचे विनर्स अनाउन्स करू. आपण आता एक छोटासा गेम खेळू, त्यात सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. तेव्हा आता सगळ्यांनी आपापली हातातली कामं बाजूला ठेवा आणि गेम मध्ये सहभागी व्हा. उठा, चला, कमॉन उठा, या या सगळ्यांनी या. मी गेम एक्सप्लेन करते. शेफाली, नेहाला पण सांग ना. अरे हो, आले. नेहा, चलो कुठे चाललात? गेम खेलेंगे. बॉस आहात तुम्ही, बॉस. मी ऑफिस मध्ये काम करून करून बोर झालो, मला कंटाळा आलाय. मी पण खेळणार सगळ्यांबरोबर. सर, तुम्ही सगळ्यांबरोबर खेळलात तर सगळे उगाच कॉन्शियस होतील. ते असे नीट खेळू नाही शकणार. खुलके नाही खेलेंगे, है ना? तुम्ही बसा, आराम करा. आयडिया माझी आहे ना, मग तरी मी नाही खेळायचं, मी पार्टिसिपेट नाही करायचं. ठीक आहे, करा तुम्ही एन्जॉय गेम. आम्ही बसतो आत बॉसचा मुखवटा लावून. एन्जॉय. बिचारा समीर. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. शेफाली, माझा मूड नाहीये, नको, मी नाही येत. म्हणूनच म्हणतेय, चल जरा गेम खेळलो ना तर तुझा मूड चेंज होईल. राहू दे ना शेफाली, उगाच सगळे चर्चा करतील. कसली चर्चा आणि काय? हे बघ, तू लक्ष देऊ नको त्यांच्याकडे. अगं, आता गेम खेळता खेळता सगळे विसरतील सुद्धा. अगं, तू चल ग. शेफाली, चल चल, मजा करू. ये. आज जेवायला खिचडी करणार आहे मी फक्त. अरे वा, मग त्याच्याबरोबर मस्त पापड तळ ना थोडे. तुमच्या जिभेची चव वाढवायला मी माझी कंबर मोडून घेणार नाहीये. पापडाचे डबे उंच फळीवर आहेत आणि माझा हात तिथे पोचत नाही. बरी, बाहेर खेळायला जा. आज तुझी काकू ना 3रं महायुद्ध करायच्या तयारीत आहे. महायुद्ध म्हणजे काय? तर सांगतो तुला, आता आधी तू पळ खेळायला जा. ओजस, ओजस. काय हो, मी एवढं बोलते तुम्हाला काहीच फरक पडत नाही. कसली एवढे काटकसर? मी काही तरुण राहिले नाहीये उंच फळीवरचा डबा काढायला. आपण कोण? मी परांजपे, नेहाजींचा वकील. अहो, असं काय करता? ते नाही का नेहाच्या घराचं काम बघतात? ओ हो, माफ करा. या या या. या, बसा. अरुणा, चहा टाक ना. नको नको, असू दे काकू. मी ऍक्च्युली नेहाजींना भेटायला आलो होतो, पण त्या घरी नाहीये. ती कुठली या वेळेला घरात असायला? ती गेली ऑफिसला. ऑफिसला? हो. बापरे, काल ऑफिसमध्ये एवढं सगळं होऊन सुद्धा आज नेहाजी ऑफिसला गेल्या म्हणजे नेहाजी खरंच धीराच्या आहेत. काल इतकं सगळं होऊन म्हणजे काल ऑफिसात काही झालं का? म्हणजे त्यांनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही? अरे देवा, मी उगीच बोलून बसलो. पण
हे बघा, आता बोललायत ना तर सांगून टाका सगळं. उगीच आमच्या जीवाला घोर लावू नका. हा, तसं तुम्हाला सांगायला काही हरकतही नाही. म्हणजे नेहाजी तुमच्याबद्दल नेहमी खूप बोलत असतात. तुमचा खूप आधार वाटतो त्यांना. तुम्हाला आई वडिलांच्या जागी मानतात त्या. म्हणजे माझ्या प्रोफेशनच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने मी जेव्हा विचार करतो ना, तेव्हा काही प्रश्नांची खरंच उत्तरं मिळत नाही तो. म्हणजे बघा ना, नेहाजी एवढ्या चांगल्या आहेत पण कशा प्रॉब्लेम मध्ये अडकल्या आहेत बिचाऱ्या. काल बँकेची लोक नेहाजींच्या ऑफिसमध्ये गेले होते. वेळेत कर्ज फेडा नाहीतर स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ असं सांगितलं. त्यांच्या ऑफिसच्या सगळ्या स्टाफ समोर झाला हा सगळा तमाशा. त्या सगळ्या प्रकाराने नेहाजी नक्कीच अपसेट झाले असतील खूप. अरे देवा, बँकेचे लोक असे डायरेक्टली ऑफिस मध्ये गेले म्हणजे कमाल आहे. शेवटचा पर्याय म्हणून ते असं करूच शकतात. तो काका, कसं आहे, कर्ज फेडण्याची मुदत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे ना. त्यात नेहाजी घरी कधी भेटतच नाहीत. त्यानंतर मग ते लोक थेट ऑफिसलाच पोहोचले. मला तर भीती वाटते की पुढच्या 8 दिवसात जर नेहाजींनी कर्ज फेडलं नाही तर काय होईल? बँकेची लोक घरावर जप्ती आणतील. घर जाईल नेहाजींचं. खरं तर ती आमच्याशी बोलते सगळ्याबद्दल, पण ह्याच्याबद्दल काही बोललीच नाही. तुझ्याशी बोलली का ग? नाही हो. ऍडव्हान्स सॅलरी मिळणार आहे असं म्हणत होती, आणि शिवाय तुम्ही मदत करताय म्हणाली, म्हणून आम्ही तर खरं निश्चिंत होतो. हो काका, मला सांगा, कुठली कंपनी इतकी मोठी रक्कम ऍडव्हान्स म्हणून देईल? आणि मी मदत करतोच आहे. मी माझ्या परीने 100% प्रयत्न करतोय. पण नियमांच्या बाहेर जाऊन मी नाही ना काही करू शकत. माझेही हात बांधलेले आहेत. म्हणजे दिलेली मुदत संपायच्या आधी नेहाजींनी कर्ज फेडलं नाही तर नेहाजी आणि त्यांची लेक मला बोलायलाही त्रास होतोय. अक्षरशः रस्त्यावर येतील. मी बँकेकडून मुदत वाढवून घेण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहे. ते कसं आहे हो काका, आजचं मरण उद्यावर ढकलल्यासारखं आहे. बिचाऱ्या नेहाजी अक्षरशः एकट्या पडल्या आहेत. ना नवऱ्याचं पाठबळ, ना नातेवाईकांचा आधार. मदत मागायची तर कोणाकडे मागायची हो त्यांनी? मी मदत केली असती काय? मी मदत करायला तयारही आहे. पण माझी मदत घ्यायला त्यांना संकोच वाटणार ना, कारण मी परका माणूस पडलो. त्यात वहिनींनी माझं स्थळ त्यांच्यासाठी आणलं होतं. त्यामुळे मी एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन मदत का करतोय हा विचार त्यांच्याही डोक्यात येईल. आणि माझी इच्छा नाहीये त्यांनी माझ्याबद्दल काही उलटसुलट विचार करावा. कारण मी तर फक्त माणुसकी या नात्याने मदत करतोय. नाही, आम्ही करू ना तिला मदत. काय ग? हो म्हणजे काय? मग आमची मुलगी आहे ती असं म्हटल्यावर तिला वाचवण्यासाठी जे काही शक्य आहे ते सगळं आम्ही करणार. हो बरोबर आहे काका तुमचं. पण आपण साधी मध्यमवर्गीय माणसं कुठून आणणार हो एवढे पैसे? भल्या भल्यांना जड जातं. लोक जमीन जुमले विकतात, शेतीवाडी विकतात, अगदी राहतं घर सुद्धा विकतात. तेव्हा कुठे एवढे पैसे गोळा होतात हो? मीही तेच करणार होतो. मी माझं घर विकणार होतो. मला काय करायचंय तसंही एकट्याला एवढं मोठं घर? मला एक लहानशी खोली पुरली असते. अर्थात माझं आणि नेहाजींचं लग्न जुळलं असतं तर ही सगळी जबाबदारी माझ्यावर आली असती आणि मी ती पेललीही असती. असो, प्रयत्न करत राहणं आपल्या हातात. आणि मी शेवटपर्यंत ते करत राहणार नेहाजींसाठी. मी बँकेच्या माणसांशी बोलतोच आहे मुदत वाढवून घेण्यासाठी. हो, पण तुम्हाला दोघांना माझी एक कळकळीची विनंती आहे. आपलं हे जे काही बोलणं झालंय आणि मी तुम्हाला हे सगळं जे सांगितलंय हे प्लीज नेहाजींना नका सांगू. नाही,
तुम्हाला त्रास झालेला बघून त्यांना त्रास होईल हो. बाकी काही नाही. आणि तुम्हालाही काही मदत लागली तर मला नक्की सांगा. हा काका, तर हे माझं कार्ड. येऊ काका मी? येतो येतो काकू. हो. चला तर आपण आता गेमला सुरुवात करूया. ओके, पहिल्या गेमचं नाव आहे ब्लाइंड शिफ्ट. यामध्ये 2 टीम्स असतील आणि प्रत्येक टीमचा एक कॅप्टन असेल. पण कॅप्टन सोडून इतर सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी असणार आहे आणि कॅप्टन्सला त्याच्या टीम मेंबर्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचवायचंय. माझ्या टीमचा कॅप्टन मी असणार. दुसऱ्या टीमचा कॅप्टन यश असणार. ए शेफाली, तू माझ्या टीम मध्ये ये इकडे. चालली यश करू. घार तोडणे जिंकणार. ये यश 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 घार तोडणे, घार तोडणे, घार तोडणे, घार तोडणे. बोला, घार तोडणे. One, 2, 3. अहो, लाईट बिल भरलत का?
घ्या चहा घ्या. अहो चहा घ्या. अहो कसला विचार करता एवढा? नेहाचीच काळजी वाटते ग. आपण तिला आपली पोरगी मानतो आणि आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. तो परांजपे कोणाचा कोण आणि तो तिला मदत करायला तयार आहे आणि आपण काहीच करत नाही. आपण आपलं घर विकूया का? हो, पण ते नेहाला कळू न देता आपलं घर विकू आणि सगळे पैसे परांजप्यांना सांगून बँकेत टाकूया. म्हणजे नेहाचा त्रासच संपेल. बाकी कुठल्याही अडचणीला ती तोंड देईल हो, तशी खमकी आहे ती. पण डोक्यावर छप्परच नसेल तर काय करेल ती? बरोबर आहे तुझं. ती नेहा 100 प्रश्न विचारेल. कुठे जाणार, काय करणार, तिला काय उत्तर द्यायचं? आणि आपण म्हटलं तरी आपलं घर काय, जमीन गावी आहे कुठे? काय कुठे जाऊन राहणार आपण तरी? अहो आपल्या 4 ओळखी आहेत गावात. कुठेही एखादं झोपडं बांधू आपण, होईल काहीतरी सोय. पण ते सगळं नंतर. आधी नेहाचा प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे, हो ना? ठीक, तू म्हणतेस तसंच करूया आपण. विकूया घर, जाऊया गावी. अहो पण परीचं काय हो? नेहा परीला कुठे ठेवेल? आणि आपल्याला तरी करमेल का हो तिच्याशिवाय? मग आता काळजावर दगड ठेवून निर्णय घ्यायचा. आता आपले सगळे गेम्स खेळून झालेले आहेत. तुम्ही सगळेजण इतक्या उत्साहाने खेळात सहभागी झालात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं खूप अभिनंदन. आता मी पहिलं नाव जाहीर करते. या महिन्याची एम्प्लॉई ऑफ द मंथ आहे क्रांती मोरे. दुसरं नाव आहे राहुल कुलकर्णी. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि एम्प्लॉई ऑफ द मंथचं तिसरं नाव आहे मिस नेहा कामत. कॉंग्रॅच्युलेशन्स नेहा. आइडिया खूब आवड़ी बॉस. मेरे को यकीन हो गया तू मेरा सच्चा दोस्त है. हॅलो, गोड गोड बोलून कटवू नको. अरे एक गोष्ट लक्षात ठेव, प्यार बिना दिल अकेला आणि मित्र पार्टीसाठी भुकेला हा असतोच असतो. 10,000चा प्रश्न मी सोडवलाय. हा, तो पार्टी पाहिजे मला. डन. पुढे पाहिजे पार्टी. पॅरिस. पॅरिस. मिशेल फ्रॉम पॅरिस.